ब्रीच कँडी हॉस्पिटल मुंबई. वेळ होती संध्याकाळी 5:27 श्री आशा भोसले हे त्यांच्या आयुष्याचे शेवटचे क्षण मोजत होत्या आणि आपण या व्हिडिओमध्ये अगदी 5 मिनिटात त्यांचं संपूर्ण आयुष्य जाणून घेणार आहोत. 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली, महाराष्ट्र याच ठिकाणी जन्म झाला आशा भोसले यांचा. त्यांचे वडील होते प्रसिद्ध संगीतकार, शास्त्रीय गायक, नाट्यकलाकार दीनानाथ मंगेशकर. लहानपणापासूनच घरात संगीताचं वातावरण होतं. आशा भोसले फक्त 9 वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. घरची परिस्थिती अचानक खूप कठीण झाली. लहान वयातच जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. जगण्यासाठी त्यांनी गाणं सुरू केलं. स्टुडिओमध्ये छोटे छोटे गाणे गाऊन त्यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात केली. फक्त 16व्या वर्षी आशा भोसले यांनी घरातून पळून जाऊन लग्न केले. पण हे नातं सुखाचं नव्हतं. त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. या त्रासाला कंटाळून शेवटी त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्या आपल्या मुलासह आपल्या आईकडे परत निघून आल्या. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा होता, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा गाण्यावर लक्ष केंद्रित केलं आणि इथूनच सुरू झाला त्यांच्या यशाचा खरा प्रवास. संगीतकार ओ.पी. नय्यर यांनी त्यांना मोठी संधी दिली आणि त्यांच्या आवाजाला खरी ओळख मिळाली. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. एका मागोमाग एक हिट गाणी लोकांच्या मनात घर करू लागली. त्यांचा आवाज वेगळा होता, त्यात भावना होती, जादू होती. आशा भोसले यांनी 20,000 पेक्षा जास्त गाणी गायली. मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी आपली छाप सोडली. त्यांना अनेक मोठे पुरस्कार मिळाले, पद्मविभूषण, फिल्मफेअर आणि आंतरराष्ट्रीय सन्मान सुद्धा. नंतर त्यांनी संगीतकार R.D. बर्मन यांच्याशी लग्न केले. त्यांचं नातं खूप खास होतं. संगीत आणि प्रेम याचं सुंदर मिश्रण. आजही आशा भोसले यांचा आवाज तितकाच जिवंत आहे. त्यांनी केवळ गाणी नाही तर एक संपूर्ण युग निर्माण केलं. त्यांची ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते. संघर्ष कितीही मोठा असला तरी मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर यश तुमच्या पायाशी नक्की. ही होती आशा भोसले यांची प्रेरणादायी जीवनकथा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की.